तुम्ही ही रिक्षा घ्या, मी दुसरी बघते. नाही नको, मी दुसरी बघतो. नाही नाही, तुम्ही घेऊन जा ना, मी बघते दुसरी. मी मला सोडलं तर चालेल? कुठे जायचंय? समर्थनगर. समर्थनगर वासे गोरे. चलो. बस बस इधर रुको. स्टेशन पासून इथपर्यंत एवढेच होतात. थँक्यू. भैया 1 मिनिट रुको. आई, दादूचं ना मला काय खरं नाही वाटत आहे. मुझे तो लगता है सॉलिड कुछ झोल है. सरू, पद्मजा असताना कसं वेळेवर यायचं लगेच. मला वाटलंच तू भजी केली असणार. घमघमाट आतपर्यंत येत होता. अगं श्रीसाठी केले, त्याला येऊ तर दे. अजून आला नाही? काय चाललंय का त्याचं? काल सुद्धा उशिरा आला. नाहीतर काय, सकाळी बघितलंस ना कसा घाईघाईत गेला तो. अगं असू दे ग ताई, काहीतरी कामात असेल. अशी आपली मुलं समंजस आहे तो. म्हणजे आपला श्री काय, माझा संग्राम काय. हा बघा, मी म्हंटल ना ताई आला ग. अरे अरे कुठे होतास? तुझ्यासाठी भजी केली मी. श्री, अरे कुठे अडकला होतास का तू? तुझ्यावर काल गुरुची कृपा होती, आजही असणार आहे. श्री, अरे मग असं काय? ए बाळा, ए पोरा. कन्या बुद्धिवान आहे, ग्रहांची कृपा दृष्टी तिच्यावर आहे, संगीतात रस आहे, शारीरिक व्यंग आणि 7.5मुळे अजून तरी तिच्या विवाहाचा योग नाही आला. बघा, मी म्हंटल नव्हतं गुरुजी अगदी बरोबर सांगतील म्हणून. खरं तर यात 4-2 दिवसात तसा योग आहे. हो, काय सांगता काय? पण एक अडचण आहे. मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सना जाऊन सांगणार आहे की आय हॅव द बेस्ट लुकिंग ब्रो इन द वर्ल्ड. काय हवंय तुला? एक नीली पत्ती. त्याचं काय ना दादू, माझा पॉकेट मनी संपला आणि आज आम्ही सगळे फ्रेंड्स फिल्म बघायला जाणार आहोत. आणि लास्ट वीक शॉपिंगला गेलो होतो ना म्हणून. थँक्यू दादू, आय लव्ह यू. फक्त माझ्यासाठी प्रार्थना कर. आज मी जे करायला जातोय पूर्ण होत आहे. असं कुठलं काम आहे? तुला उशीर नाही होत? नाही दादू, सांग ना. आज तुझ्या दादूचं आयुष्य बदलणार आहे. तुमच्या कन्येचं आयुष्य बदलणार आहे. अहो, तुमच्या मुलीचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, तशी सुरुवातही झाली आहे. अहो, तिची पत्रिकाच सांगते, म्हणून कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाहीये. अहो पण तुम्ही असं काय बोलताय? तिच्या पत्रिकेत एका विवाहित माणसाशी तिचा विवाहाचा योग आहे. नाही, असं नाही चालायचं. आणा ती पत्रिका इथे. नाही, असं होणारच नाही. गुरुजी, तुमचं हे भविष्य मी खोटं ठरवून दाखवेन. काय रे श्री, आज एवढ्या घाईत? हो, आज जरा घाई आहे. अरे श्री, मला सांगू का, मला नाही होत जमत हे ना. असे सांधे सांधे दुखतात तो माझे, असे हाड ठसठसतात, रात्र रात्र झोप लागत नाही मला. तुम्ही काय तो निर्णय घेऊन टाका हो. बघू. बघा, त्यांनी जे काही सांगितलं ते ऐकून मलाही वाईट वाटतंय. पण नशिबापुढं कुणाचं काही चालतं का? जे व्हायचं ते होतच, ते कोणीही थांबवू शकत नाही. आणि या गुरुजींनी आजवर जे काही भविष्य सांगितलंय ते कधीही खोटं ठरलं नाही. कोणत्याही परिस्थितीत माझ्या अंजूचं लग्न मी कोणाही लग्न झालेल्या माणसाशी नाही होऊ देणार. अरे साहेब, आज लवकर? हो, जरा काम आहे. श्रीकांत इनामदार म्हणून आपले क्लायंट. वाचता येतंय मला. पुढे. सर, त्यांच्या चेकचा जरा प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम म्हणजे आपल्यामुळेच झालाय. त्यांच्यापर्यंत चेक पोहोचायला 3 महिने उशीर झाला. बाकी सगळी प्रोसिजर मी कंप्लीट केली आहे. फक्त नवीन चेक इश्यू करण्यासाठी तुमची साईन लागेल. काय घाई आहे? सर, ते चेक कलेक्ट करायला येणार आहेत आता. तुमच्या खास ओळखीचे आहेत का ते? नाही सर. मग चहा प्यायल्यावर बघू. हं? या. सर, आधीच 3 महिने उशीर झाला त्यांना चेक द्यायला. मग त्यांची काही तक्रार नको, त्याच्यावरती काय होईल असं मग क्लायंट प्रत्येक वेळेला येतात आणि मग त्यांची कंप्लेंट करतात आणि मग आपल्या कंपनीचं नाव बदनाम. ओके. काय
पत्ता काय? फोन नंबर काहीतरी असेल ना? हा, फोन आला. हॅलो, मिस्टर श्रीकांत इनामदार, बोलतोय. मी अंजली साळगावकर बोलते. बोला. तुमचा चेक तयार आहे, ऑफिसमध्ये येऊन तो घेऊन जा. मी बिझी आहे, नंतर फोन करा. अहो, आठवलं का? काय? कुणाला भेटायचंय आठवलं? काय याददाश्त गेलीत काय तुमची? अरे काय डोळे बिळे दिलेत की नाही? सॉरी जाणून बुजून नाही केलं. जाणून बुजून? अरे जाणून बुजून तर तोही काय करत नाही, सगळं सालं चुकूनच होत. चुकून. आपल्या अंजूच्या पत्रिकेत लग्नाचा योग आहेच. हो, पण मग ज्योतिषी मेला. पुढे काहीतरी चुकीचंच सांगतोय त्यात. म्हणजे म्हणे त्या वराचं हे दुसरं लग्न असेल. नालायक मेला. ज्योतिषी असला म्हणून काय वाटेल ते सांगत सुटायचं. असं म्हणाला का तो? नाही, पण हे ज्योतिषी म्हणजे ध्यानीमनी काही नसताना नसत्या शंका आपल्या मनात भरून देतात. म्हणूनच मी तुला सांगत होतो, ज्योतिषाकडे वगैरे जायची काही गरज नाही. तो लाख म्हणेल, पण मी बरं खरवून देईन त्याचं म्हणणं. काय पद्धत झाली का तुमच्या ऑफिसची? एकतर त्यांनीच मला फोन केला, आता बघतो तर त्या स्वतःच जागेवर नाहीत. काय ठरवून त्रास देताय का मला? बघतोच कोण आहे अंजली साळगावकर. मागे वळून पहा, दिसेल.